तर नक्कीच खार्डी आणि अंबरनाथ संघाचे संगनायक लगेचच यायचं आपल्याला नाणेफेकीसाठी. अंबरनाथ संघाचे संगनायक इथे उपस्थित झालेले आहेत. खार्डी संघाचे संगनायक आपल्याला लवकरात लवकर आपण इथे आयोजकांशी संपर्क साधायचा आहे, नाही तर आपल्याला पॅनलाइज केले जाईल. तर सलामीवीर बघू शकाल आपण. स्ट्राइक एंड वरती धनेश आणि नॉन स्ट्राइक एंडला अजय. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज चेतन. 42 धावेचा लक्ष्य असताना पहिलाच बॉल फुल टॉस. गॅप मध्ये चेंडू लगवलाय. येतोय पहिल्याच बॉल वरती चौकार. पहिल्याच बॉल वरती चौकार लगवलाय बॅट्समन धनेशने. पहिल्याच बॉल वरती चौकार. दुसरा चेंडू आपण बघू शकाल. ओ ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न मात्र डॉट बॉल. बघा सुरेख गोलंदाजी चेतन जे आपण पाहतो. पहिल्याच बॉल वरती चौकार आला, त्यानंतर लगेचच कमबॅक केला डॉट बॉल. चेतनला बघू शकाल गोलंदाजी मार्क वरती. हा बॉल पुन्हा एकदा लगवलाय. चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप. बाबूशान पंचांचा इशारा येतोय चौकार. धावफलकावरती धावसंख्या लागली ती 8. 3 बॉल मध्ये 8 धावा. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल आपल्याला धनेशची. तर बघू शकाल मंचावरती आमचे मान्यवर दर्शन म्हात्रे यांची उपस्थिती इथे आहे. त्यानंतर मनीष म्हात्रे यायचं आपण मंचावरती. चेतनला पुन्हा एकदा बघू शकाल गोलंदाज मार्ग. ओ कव्हर ड्राईव्ह केल्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे तिथे. एक सिंगल कंप्लीट. धावफलकावरती धावसंख्या 9 या धावसंख्येवरती स्थिर. बघू शकाल अजयला स्ट्राइक एंड वरती. 4 चेंडू नंतर स्ट्राइक एंड वरती आला अजय. पहिलाच बॉल बॅटची कडा. स्लिप कव्हर मध्ये चेंडू अडवण्यात यश आलंय, मात्र डॉट बॉलची सांगता. अजूनही शेवटचा चेंडू या षटकातला शिल्लक असेल. धावफलकावरती धावसंख्या 9 आपण पाहू शकाल. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल या षटकातला. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज चेतन. यावेळी चेंडू उडवलाय. येतोय पहिला षटकार अजयच्या बॅट मधून. उत्तुंग षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावसंख्या लागल्या त्या 15. धावफलकावरती धावसंख्या लागल्या त्या 15. पहिल्या षटकानंतर 15 धावा. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल आपल्याला भेंडीचा पाडा या टीमची.
दुसरे षटक घेऊन गोलंदाज मार्गस्थ असताना पाहू शकाल आपण वामनला. त्याला पंच स्पीडअप करा, लवकरात लवकर सामना त्वरित चालू करा. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज. वामनला आपण बघू शकाल दुसऱ्या षटकामध्ये. आणि त्याच्या समोर बॅट्समन असेल धनेश. चेंडू लगावलाय अलॉंग द कार्पेट. मिस फील्ड होते मात्र बॅकअप सुंदर आहे. तदनंतर डबल कंप्लीट. धावफलकावरती धावसंख्या बघू शकाल 17 या धावसंख्या. बिनगडी बाद 17. चला अंबरनाथ गाव संघाचे संगणक आणि खार्डी संघाचे संगणक लगेचच या. आपल्याला नाणेफेकीचा कॉल लगेचच करून घेतला. ओ डान्सिंग डाऊन द विकेट. सुंदर असा बॉल ऑफ साइडला लगावलाय मात्र सिंगल तर देखील कंप्लीट झाली आहे. सिंगलने समाधान मानावं लागेल. धावफलकावरती धावसंख्या लागली 18. वामनला बघू शकाल गोलंदाजी मार्क वरती. ओ चेंडू तर हवेमध्ये. सिंगल झाली कंप्लीट. आणि एक सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा झाल्या त्या 19 बिनगडी बाद. पुन्हा एकदा वामनला बघू शकाल. वेलीस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक खूप फास्ट आले होते. खराब थ्रो मात्र सिंगल कंप्लीट. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 20 या धावफलकावरती. धावसंख्या स्थिर आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातले. सुंदर गोलंदाजी केली वामनने अद्यापर्यंत. आत्ताचा बॉल डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी वामनची आपण बघू शकाल. अजूनही 1 चेंडू शिल्लक असेल या षटकातला. अजूनही 5 चेंडू मध्ये 5 धावा त्याने खर्च केल्यात. वामनला आपण बघू शकाल गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट बॉल आणि त्याला पाठवलाय लगेचच सीमारेषा पार. येतोय उत्तुंग षटकार. बॅट्समन अजयच्या बॅट मधून आपण पाहतोय दुसरा षटकार. धावफलकावरती धावसंख्या 2 षटकांच्या नंतर 26 बिनगडी बाद. चला लगेचच नाणेफेकी करून घ्यायचे. उत्तम म्हात्रे साहेबांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करून घेऊ. खार्डी संघाचा संगणक आणि अंबरनाथ गाव संघाचा संगणक लगेचच या. बघा अंबरनाथ संघाचा संगणक इथे उपस्थित झालाय. खार्डी संघाचा संगणक लगेचच या, नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. बघू शकाल आपण नाणेफेकी केली जाते अंबरनाथ गाव आणि खार्डी या संघाच्या माध्यमातून. उत्तम म्हात्रे साहेबांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. खार्डी संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. रमेशला पाहू शकाल आपण गोलंदाजीसाठी. गोलंदाज सज्ज. खोलवर पद्धतीचा चेंडू होता
डॉट बॉलची सांगता. रमेशला बघू शकाल पहिला चेंडू डॉट त्यानं फेकलाय. आताचा बॉल फुलटॉस, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जजमेंट करतो आणि नो मिस्टेक पकडलाय झेल. संपलाय धनेशचा खेळ. रमेशची मात्र सुंदर गोलंदाजी आपल्याला मानावं लागेल. पहिला बॉल डॉट, त्यानंतर लगेचच सफलता मिळवली आहे. न्यू बॅट्समन आपण मैदानामध्ये एंटर होताना पाहतोय नरेशला. रमेशची सुंदर अशी गोलंदाजी, पहिलाच बॉल डॉट फेकला, तदनंतर लगेचच विकेट मिळवून दिली आपल्या टीमला. अशी सुंदर गोलंदाजी करावी लागेल टीम बांधनवाडी या संघाला. न्यू बॅट्समन नरेशला आपण बघू शकाल. पुन्हा एकदा रमेश गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल पटका तर लगावलाय. आउटफील्ड खराब आहे, मात्र क्षेत्ररक्षकाने चेंडू तर अडवलाय. तदनंतर डबल कंप्लीट. धावसंख्या बघू शकाल आपण 28. नक्कीच आपल्या मान्यवरांचे इथे आगमन झाले. अभिजित म्हात्रे आमचे खरडगावचे साहेब, अभिजित म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. रमेशला बघू शकाल आपण गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न, मात्र शरीरावरती चेंडू येऊन आढळला आहे. डॉट बॉलची सांगता. रमेशची सुंदर गोलंदाजी बघू शकाल आपण. कार्डी संघ लवकरात लवकर डिसिजन कळवा, नाही तर 2 धावांची पेनल्टी लागली जाईल. क्षेत्ररक्षण कार्डी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. रमेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. आताचा बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय षटकार बॅट्समन नरेशच्या बॅट मधून. धावफलकावरती धावसंख्या बघू शकाल आपण 34. आतापर्यंत मात्र सुंदर गोलंदाजी केली होती, पण आता मात्र षटकार लगावला बॅट्समन नरेशने. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातला. समीकरण उरले ते 7 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. यस, क्लीन बोल्ड. का सूरज आमचे पंच इकडे बोट करतायत. सुंदरशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली रमेशच्या माध्यमातून. सिक्सर मारला, त्यानंतर लगेचच गोलंदाज रमेशने प्रत्युत्तर दिलाय. क्लीन बोल्ड. सहा चेंडू आणि 8 धाव्यांचं समीकरण उरलंय. उर्वरित 6 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. बघू शकाल न्यू बॅट्समन एंटर झालाय मैदानामध्ये. सोमनाथला आपण बघू शकाल.
गोलंदाज आपण गोलंदाजी मार्क वरती पाहू शकाल अक्षयला. सहा चेंडू मध्ये 8 धावेची गरज आहे. मात्र 7 धावा बनवल्या तरी देखील सामना जिंकू शकतो टीम भेंडीचा पाडा संघ. नेक्स्ट मॅच आपण बघू शकाल अंबरनाथ गाव त्याच्या विपक्ष असेल खार्डी. पहिलाच बॉल दिशाहीन गोलंदाजी. अवांतर धावाने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या धावफलकावरती 35. मात्र समीकरण उरलंय 6 चेंडू 7 धावेची गरज. बघा 6 चेंडू मध्ये 6 धावा बनवल्या तरी देखील सामना जिंकता येईल टीम भेंडीचा पाडा या संघाला. शॉर्ट बॉल चेंडू तर उडवलाय. चेंडू हवेमध्ये. यावेळी जेल ड्रॉप. त्यानंतर लगेचच दुहेरी धावाने धावफलकावरती धावसंख्येत वाढ होते. धावफलकावरती धावसंख्या लागली ती 37. बघा 5 चेंडू मध्ये 5 धावेची गरज. शॉर्ट बॉल तर समीकरण उरलंय 4 चेंडू आणि 5 धावेची गरज. 4 चेंडू मध्ये 4 धावा बनवल्या तरी देखील सामना जिंकता येईल टीम भेंडीचा पाडा या संघाला. 4 चेंडू आणि 5 धाव्यांचं समीकरण उरलंय. पण डॉट बॉल अक्षयने लगेचच कमबॅक केलाय. दिशाहीन गोलंदाजी. खराब गोलंदाजी म्हणावे लागेल. बाबूशाह पंच आमच्याकडे बोलतायत वाईट बॉल. 4 चेंडू आणि 4 धावेची गरज. धावफलकावरती धावसंख्या आपण बघू शकाल 38. यावेळी चेंडू लगावलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार आणि मॅच फिनिश केली षटकाराच्या माध्यमातून. बॅट्समन अजयने हा सामना मात्र फिनिश केलाय.